या ठिकाणी आपणास NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलसाठी सन्माननीय डॉक्टर शेषराव पाटील सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि ते थेरगाव परिसरातील स्पार्टन या ग्रुपकडून कॅप्टन म्हणून या ठिकाणी DY पाटील स्टेडियमला या एन्जॉयच्या ज्या टुर्नामेंट आहेत क्रिकेटच्या त्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, आज तुमचा हा ग्रुप या ठिकाणी क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी येतोय, तर आजच्या तुमच्या ग्रुपच्या संदर्भात काय सांगाल की कोण कोण आलेले आहे, म्हणजे कोण ग्रुपमध्ये? स्पार्टनच्या ग्रुपमध्ये टोटल 13 जण आहेत आमचे. त्याच्यामध्ये आता इन प्लेइंग बॅट्समन आणि बॉलर्स पकडले प्लेयर्स तर सुनील आहे, टिळेकर आहे, संतोष खोसे, त्याच्यानंतर भोकरे सर आहेत अँड मी आहे पर्सनली, सचिन डॉक्टर सचिन आहेत. टोटल आहेत प्लेयर्स. ह्याच्यामध्ये विकेट किपिंग कोण करतंय तुमचं? विकेट किपिंग मीच करतो. विकेट किपिंग म्हणजे धोनीचं काम तुमच्याकडे आहे. सर, तुमची प्रॅक्टिस कशी चालते रेग्युलर, म्हणजे ज्या वेळेला मॅच नसतात त्यावेळेला? नाही, आम्ही 12 महिने प्रॅक्टिस करतो आणि आमची टीम फॉर्म होऊन आय थिंक 3 महिने झालेले. अँड सकाळी आमची प्रॅक्टिस 6:30 सुरू होते. 2 तास रोज आम्ही प्रॅक्टिस सुरू करतो. आता तुमची म्हणजे जे वैद्यकीय प्रॅक्टिस आणि हे याचं कॉम्बिनेशन कसं करता सर तुम्ही? सकाळचा वेळ आम्ही ऑलरेडी याच्यासाठी दिलेला आहे. प्रत्येकाची OPD साधारणपणे 9-9:30 दरम्यान सुरू होते. मग साधारण 8:30 पर्यंत आम्ही खेळतो. नंतर मग जो तो आपापल्या OPDला जातो. कोणत्या ठिकाणी प्रॅक्टिस करता सर तुम्ही? पंडित पेट्रोल जे आहे डांगे चौकात, त्याच्या पाठीमागे एक ग्राउंड आहे. सर, आता जी टुर्नामेंट आहे तर त्याच्या किती ओव्हरची मॅच किंवा तुमची कुणाबरोबर मॅच आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? लीग मॅचेस आज होणार आहेत आणि उद्या नॉकआउट राऊंड होणार आहे. तर आजच्या लीग मॅचेस हे 6 ओव्हरचे असणार आहेत आणि आमची पहिली मॅच रॉयल क्रिकेट क्लब बरोबर आहे, जी 8 वाजता सुरू होईल. बरं, याच्या अगोदर तुमची रॉयल क्रिकेट क्लब बरोबर झालेली आहे का मॅच? हा, आम्ही फ्रेंडली मॅचेस घेतलेल्या आहेत क्रिकेट क्लब बरोबर. बरं, 3 महिन्यापासून तुम्ही झालं. याच्या अगोदरची कोणती टुर्नामेंट खेळ आहे का तुम्ही? निमा डॉक्टर्स असोसिएशनच्या टुर्नामेंट्स आम्ही खेळलेलो आहोत. त्यावेळेचा तुमचा काय प्रोग्रेस किंवा कसा? सी गेम क्रिकेट हा असा गेम आहे की ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी लागते, रेग्युलर प्रॅक्टिस लागते आणि ते म्हणतात ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर हळूहळू टीम आमची आता बांधायला सुरुवात झाली आहे अँड इम्प्रूव्हमेंट ग्रॅज्युअली होत जाते, ते दिसतंय आणि खेळताना पण. सो आय डोंट थिंक की आमची टीम वी आर वेल प्रिपेअर्ड नाउ फॉर दिस टुर्नामेंट. सर, आता तुमच्या ह्या स्पंदन म्हणून तुमच्या ह्याच्यावरती दिसतंय लोगो, तर हे तर एका हॉस्पिटलचं नाव दिसतंय, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर हेळंबे सर हे आमचे टीम मेंबर्स आहेत आणि त्यांनी आम्हाला जो जर्सी आहे या टुर्नामेंटसाठी तो त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे आणि बऱ्यापैकी टुर्नामेंट्स ते आमचे स्पॉन्सर करतात. टुर्नामेंट स्पॉन्सर करणं म्हणजे काय करतात ते? टुर्नामेंट स्पॉन्सर करणं म्हणजे जे काही खेळासाठी लागणार किट आहे किंवा पाण्यापासून ते नाश्त्यापर्यंत सगळं, त्याच्यानंतर जर्सीज आहेत, जॅकेट्स आहेत, जर्किन्स आहेत, शूज, ते सगळं ते स्पॉन्सर करतात. शूज म्हणजे शूज सुद्धा स्पॉन्सर ते करतात? बरं बरं, चालेल. मी या ठिकाणी खूप जोरदार बॉल या ठिकाणी आलेला आहे प्रॅक्टिसचा, तर त्यांच्याकडे या ठिकाणी शूट करत आहे. तर हे आताची जी बॉलिंगच्या संदर्भात जी सराव चालतोय तुमचा, तर त्या संदर्भात काय सांगाल? कोण बॉलर आहे तुमच्या? आमच्या टीममध्ये 6 बॉलर्स आहेत. 6 बॉलर. कोण नाव काय सांगता? डॉक्टर संतोष खोसे आहेत, दीपक गाजरे आहे, नितीन देवकर आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर द्विवेदी आहेत आणि डॉक्टर भोकरे सर आहेत, सचिन पवार आहेत. सचिन पवार हे ऑफ स्पिनर आहेत आणि बाकीचे जे आहेत ते सर्व मिडल पेस बॉलर्स. सर, या ठिकाणी तुमचा बॅटिंग लाईनअप काय म्हणतोय? बॅटिंग लाईनअप आमचं तसं बघायला गेलं तर आमचे 11च्या 11 खेळून चांगले बॅट्समॅन. सो बऱ्याच वेळेला असं कन्फ्युजन होतं की सुरुवात कशी करावी, बट प्रॅक्टिसमधून आम्हाला जाणवलं की पहिली ही जी 4 आहेत
टीम मेंबर्स ते बऱ्यापैकी मॅच वी कॅन से दे आर मॅच विनर्स. बर, मग कोण आहे ते पहिले 4 जे पहिले मॅच विनर्स असे खेळणारे? टोटल आम्ही ॲक्च्युली पूर्ण टीमवर्क हे आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि एव्हरी जण प्रत्येक जण आपलं 100% देतोच. आणि आता आमची सुरुवातीची बॅटिंग मी आहे, गाजरे ओपनिंगला जातोय. त्याच्यानंतर डॉक्टर नितीन येत आहेत, संतोष कोसे येत आहेत आणि हे पहिले 4 जण जे आहेत दे आर व्हेरी स्ट्रॉंग बॅट्समन. सो होप सो की यावेळेस 4 पेक्षा जास्त विकेट जाणार नाहीत आमच्या. वी आर प्लॅनिंग इन सच अ वे. सर, आता तुम्ही जे फिटनेस जो आहे किंवा आता स्ट्रेचिंग करत होता, तर हे फिटनेस संदर्भात तुमचं काय गाईडलाईन असतात की म्हणजे रॉक क्लाइम्बिंग किंवा रनिंग किंवा सायकलिंग, स्विमिंग असं काय फिटनेस संदर्भात तुम्ही? फिटनेस इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरीबडी. मी तर म्हणेन की फक्त खेळतायत म्हणून फिटनेस नको आहे. बिकॉज फिटनेस ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःसाठी करत असतो आपण. बरोबर. त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रूव्ह करायचं नसतं की आम्ही किती चांगले खेळाडू आहोत. त्यासाठी नसतं, आपल्या स्वतःचं शरीराचं स्वास्थ्य राखण्यासाठी असतं. बरोबर. सो तो क्रायटेरिया आमचा आहे की बी फिट अँड प्ले फिट. आणि तो दृष्टिकोन ठेवूनच आम्ही सुरुवातीचे अर्धा तास रोजच्या रेग्युलर प्रॅक्टिसचे अर्धा तास आम्ही एक्सरसाइज करतो. या ठिकाणी आपले काय डॉक्टरांचं तुमची आजची जी मॅच आहे त्या संदर्भात काय सांगा? नाव सांगून. डॉक्टर सचिन पवार, जवडी. आजचे मॅच म्हणजे एन्जॉय फक्त करायचं आम्हाला आणि जिंकून जायचं. ठीक आहे. एन्जॉयमेंट आणि त्याच्याबरोबर फिटनेस या 2 गोष्टींचा तुम्ही वैद्यकीय व्यवसायामध्ये जो फिटनेस गरजेचा आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही ही मॅच खेळताय. होय. धन्यवाद सर. या ठिकाणी स्पार्टन ग्रुपनी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला सहकार्य केलं, आपली मुलाखत, वेळ आणि माहिती दिली त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने स्पार्टन ग्रुपचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.